जांबाची जांभळाची लई झाड आहे ते आम्ही लई खातो. तुमच्या गावात पीठ आहे का समज पीठ आहे ना पण विकत. चला बरं खेळायला जाऊ. काय खेळायचं कचरा एका कोपऱ्यात टाकूया. आता काय खेळायचं शिवना पाणी आम्ही लई खेळ इतके काय खेळ शिवना पाणी खेळून इतके मळून घेतात होय. अगं आम्ही परिसर स्वच्छ केला बरोबर. अगं ती सुन्नी ती गंगी ती आम्ही त्यांच्या काळात त्यांची बसतात की आमची जागा तुम्ही निर्माण केली आहे. आधी आंघोळ करा आणि मगच जेवा. गळ्यात पोट टाकलं तुझे पोट पोट सुरू तसं नाही मग कसं ग अहो मला बोलू तरी देता. आपल्या पुढे तुझा पाच निर्माण केलाय म्हणा जरा बघा जातो जाता. हो बघ तुम्ही जातो जाता आणि तेवढंच बघू नका राज्याला तिकडे समस्या जायचं नाही का वाटतंय. सरपंच नाक्यासनी बोला तेवढं बोलतो की मी हा शामू. अरे येत की र किती दिवसांना आलात गावात समजा शिक्षा खायला काय र काय झालं ते काय रे ते काहीतरी ग्रामपंचायतीचे काय संडास मंडास बांधायचं बघा की. होय होय बघते ना बोलते की ग्रामसेवक साहेब असणे. फक्त बॅटरी काढणार मिस्टी बॅटरी दाबून आणायचं का
आता आपण झाडं लावली, बांध घातली, घरोघरी शौचालय बांधली. आता सगळं झालेलं आहे. आता तुमच्या गावकऱ्यांना सांगा की येत्या आता गावात घाण करू नका. गावकरी आता सगळा गाव स्वच्छ केलेला आहे. आता डबल गाव घाण करू नका. अरे ग्राम स्वच्छतेचं आणि आनंदाची खबर आपल्या लाखाच्या गाणी घातली पाहिजे. मी आहे श्यामू. अरे योग्य आणि ती समजी मंडळी गावात काय कंटा मंटा झाला नाही ना व. नाही व काय घाबरायचं काय काम नाही. आपल्या गावाला बक्षीस मिळालं. बक्षीस आणि कसलं रे बक्षीस? आणि ग्राम स्वच्छतेचं आपण झाडाचं बांधली झाडं लावली आगंदाऱ्या साफ केल्या झाडाचं बांधली बांध घातली त्यातच काय बक्षीस आहे? आणि तुला कोणी सांगितलं श्यामू? आपल्या ग्रामसेवक साहेबांनी. आणि आता हापिसातून येत असतील. तेव्हा नाही तेव्हा आपण शौचालय बांधली, वृक्षारोपण केलं, बांध घातली, स्वच्छता केली, त्याच ते बक्षीस आहे. साहेब मी तुम्हाला यांची ओळख करून देतो. हे आपले तालुका अधिकारी साहेब. तालुका अधिकारी साहेब हे आमच्या नवीन गावच्या सरपंची ना. अक्का साहेब अक्का साहेब तुम्ही तुमचा गाव स्वच्छ व सुंदर केला आहे. हिरवी झाडे, हे स्वच्छ रस्ते, हे सर्व काही पाहून माझ्या मनाला खूपच प्रसन्न वाटत आहे. तुम्ही मध्ये हागंदारी साफ केल्या, घरोघरी शौचालय बांधली, प्रत्येकाच्या घरी शेगडे पोहोचवल्या. तुम्ही तुमच्या गावात जलधारा योजना व पेयजल योजना यांच्यासारख्या योजनाही राबवत आहात. सौर ऊर्जेचा वापर करीत होता. मी जेव्हा ग्रामपंचायत मध्ये गेलो तेथे मला कॉम्प्युटर दिसून आले. यावरून माझ्या लक्षात आलं की तुमच्या गावात शेतीची आधुनिक माहिती कॉम्प्युटर इंटरनेट वरून दिली जाते. मी या गावात आलो तर या गावात आल्यावर मला स्वर्गात आल्यासारखं वाटलं. या महान कार्याबद्दल तुम्हाला पुरस्कार मिळालाच पाहिजे आणि तो मिळाला सुद्धा. तुम्हाला दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते ग्राम योजना हा पुरस्कार मिळणार आहे. याबद्दल तुमचं अभिनंदन अक्का साहेब. माझी बाची नव्हती गाडी पुण्याहून. तिने माझ्या बायकोच्या डोक्यात नवीन फुल भरलं होतं. म्हणूनच आपल्या गावाला बक्षीस मिळाले. ती काढती गावाशी? होय तीच काढती. त्यामुळे तू आपल्या चंद्रदानच्या काठीला घेऊन ये. होय जातो. असा मोहरा नाही तुमचा पण बांधू त्याला घेऊन ये चौकड्यावरून. जाबरा गणपत साहेबांनी घेऊन ये. आणि फिरोजचे पुष्पगुच्छ आणलंच ना मग? आणि शांते ते शिरपडपण पण आणलंच ना मग? होय अक्का समजी तयारी झाली. आले साहेब आले शामू. बरं झालं तो आला. आता कार्यक्रमाला सुरुवात होणारच होती. आपल्या गावाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे. तो या वसू ये बाई. कसला पुरस्कार? अगं तुझ्या मामांना समजा गाव निर्माण करायचं पुढं माझ्या डोक्यात म्हणलं आणि समजा गाव निर्माण झाला. आता योगायोगानं ग्रामसेवक साहेब लावले तेव्हा आपण वसुधा शांतीवर देऊन सत्कार करूया. एका दिवशी या पुरस्काराची खरी मानकरी तर ती चिमणीच आहे. एका दिवशी ती मला भेटली. ती तिथला परिसर स्वच्छ करीत होती. मी म्हणाले अगं चिवताई तू हे काय करतेस? ती म्हणाली मी इथला परिसर स्वच्छ करते. मी म्हणाले अगं पण हे कशासाठी? ती म्हणाली इथला परिसर स्वच्छ व्हावा म्हणून. मी म्हणाले मग ही कटाटो कशासाठी? ती म्हणाली जेव्हा या गावाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझे नाव घाण करणाऱ्यामध्ये नसेल तर स्वच्छ करणाऱ्यामध्ये असेल. मग मी म्हणाले वा चिवताई मस्त हा आयडिया. म्हणूनच या पुरस्काराची खरी मानकरी ती चिमणी आहे. खरंच तू सांगते ते खरंच आहे. पण पुरस्काराची खरी मानकरी तर ती चिमणीच आहे. पण तुझ्याकडून आम्हाला जी प्रेरणा मिळाली याच्यामुळे आम्ही तुला आमचा गाव स्वच्छ झाला याच्यामुळे आम्ही तुला शास्त्री देऊन सत्कार करतो. विषयी बरीच महती सांगत असतो.
परंतु वडिलांविषयी कुणी काही एवढं विशेष बोलत नाही किंवा बोललं जात नाही. मग या वडिलांची महती सांगणारा या ठिकाणी एक सादरीकरण सागर आरकडे हे करत आहेत. बाप नसलेला बाप, होय होय लक्षात नसलेला बाप, वडील, बाबा, पप्पा, डॅडी, पिता हे सर्व लिहिण्याला बोलण्याला खूप चांगलं वाटतं, पण आपण जाणून बुजून शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप. होय होय बाप. त्याच बापाविषयी थोडंफार. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो, पण घराच्या या अस्तित्वाला आम्ही कधी समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्यात आईविषयी जास्त वेळ बोलतो, लिहितो, पण संत महात्म्यांनी आईचेच महत्व अधिक सांगितलेलं आहे. देवदेवतांनी आईचेच तोंड भरून कौतुक केले आहे. चांगल्या गोष्टीला आईचीच उपमा दिली जाते, पण बापाच्या विषयी कुठंच बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला असेल, पण तो तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात 1-2% बापाशी असतीलही, पण चांगल्या वडिलांचं काय? आईकडे अश्रूचे पाठ असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. कारण रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना, पण श्रेय नेहमी ज्योतीलाच जातं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप मात्र आपण किती सहज विसरून जातो. आई रडते पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप जरी वारला तरी वडिलांना रडता येत नाही, कारण लहान भावंडांना सांभाळायचं असतं. स्वतःची आई जरी वारली तरी वडिलांना रडता येत नाही, कारण छोट्या बहिणींना सांभाळायचं असतं. पत्नी अर्ध्यातच सोडून गेली तरी वडिलांना रडता येत नाही, कारण मुलांसाठी वसरूंना आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण शहाजीराजांची उडाताण लक्षात घ्यावी. देवकीचं यशोदीचं कौतुक अवश्य करावं, पण पोराला पुरातून घेऊन जाणारा तो पिता वासुदेव होता. रामा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण वियोगात तडपडून मरण पावणारा तो पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचा दिलेल्या चपलाकडे पाहिलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियान पाहिली की कळतं आमच्या नशिबाची भोक त्यांच्या बनियानला पडलेली आहेत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा पाहताच त्यांची काटकसर कळते. मुलाला लुंगी घेतील, मुलीला गाऊन घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये 20-25 रुपये खर्च करतो, मुलगी ब्युटी पार्लर मध्ये 200-300 रुपये खर्च करते, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला तर आंघोळीच्या साबणाने दाढी खरवडत असतो. पण एकदा तो नुसती पाणी लावून दाढी करत असतो. बाप आजारी पडला तरी तो दवाखान्यात लवकर जात नाही, कारण तो दुखण्याला मुळीच घाबरत नसतो. पण डॉक्टर 1 महिना आराम करायला लावतील याला तो घाबरत असतो. कारण मुलीचं शिक्षण, मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न अजून बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरी मुलाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो आणि दर महिन्याला ओढतान सहन करून मुलाला पैसे पाठवले जातात. सर्वच नसलं तरी काही मुले असे असतात की तारखेला पैसे आले की मित्राला परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकाला हक्का मारतात, याची टिंगल करतात. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण ज्या घरात बाप आहे त्या घराकडे कोणी वाईट नजरेने बघू शकत नाही, कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्याची कर्म बघत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं. पण बाप होण्याचं कधीच टाळत नाही. आई असण्याला किंवा आई होण्याला बापा पुढेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुढा आणणारा बाप मात्र कोणाच्याही लक्षात येत नाही. पॉयलेट करणीचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या बापाची मात्र कोणीही दखल घेत नाही. चटका बसला, फटका बसला, हेच लागली ताई ग हा शब्द बाहेर पडतो, पण एखाद्या हायवेला रस्ता ओलांडताना एखादा ट्रक अचानक येऊन ब्रेक लावतो तेव्हा बापरे हा शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या छोट्या संकटांना आई चालते, पण मोठे मोठे वादळ पेलताना बापाचा